ते अजून फुलवित झाले. म्हणजे या ठिकाणी आमच्याकडे जे आहे कच्चा मटेरियल आहे अवेलेबल आहे सगळे प्रोडक्ट, पण या प्रोडक्ट पासून काय करायचं काय आहे? करू शकतो. म्हणजे आम्ही इथं शेणखत आहे तो फक्त नुसता गंज बनवतो आणि शेतामध्ये पावसाळ्याच्या आधी शेतात टाकून देतो. तर त्याच्यानंतर सेंद्रिय शेती बनवतो. त्याच्यामध्ये तुम्ही आता हे पंचगव्य हे सर्व जे आहेत, दंत म्हणजे हँडवॉश, शॅम्पू वगैरे हे सगळं तुम्ही गाईच्या गोमूत्रापासूनच वगैरे. त्याच्यामुळे गाईचा एक घटक कोणता तरी पंचगव्य देतो. दूध कंपल्सरी आहे. ते पंचगव्याचं म्हणजे नाव असते ना, दूध, ताक, दही दही. हे पंचगव्यामध्ये आहे. ते वापरून जे केलं की तो तुमचा प्रोडक्ट पंचगव्याचा झाला. काय याला महात्मा गांधी रिसर्च इन्स्टिट्यूट वर्धा, तर या यमगिरीच्या माध्यमातून आम्ही इथे 400 महिलांना ट्रेनिंग दिली. काय हे एका दिवशी मी त्यांनी आले आमच्याकडे अवेअरनेससाठी आले. तर त्यांनी सांगितलं बा अवेअरनेस आम्ही करतो, 25-30 महिला असले 100 असले चालतील म्हणे. सेंटर फॉर व्हिलेजेस ना ते. माझ्याकडे 400 महिला आहे. मला 400 महिलांची जेवायची व्यवस्था वेळेवर करावी लागली आणि त्यांना ट्रेनिंग द्यावं लागलं. म्हणजे आमच्याकडे 400 महिला अशा येऊन गेल्या एकदम. पण मग आम्ही त्यांना 2 दिवसाचं ट्रेनिंग दिलं. मग त्याच्यामुळे आता ते साबण बनवतात, ते तुमच्या फिनाईल बनवतात, ज्युसेस बनवतात, हे असं सगळं. परंतु तुम्ही या ठिकाणी जेव्हा ते मोटिवेट केलं तर प्रत्येक बाईनी स्वतः 6-6 हजार रुपये भरले आणि तिथे जाऊन ट्रेनिंग घेतलं वर्ध्याला. त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे भरले महिलांनी. आज ते व्यवसायाला लागले. आज आमच्याकडे त्या महिलांनी स्वतः भरून तिथे आम्ही राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सगळी त्या 6 हजारामध्ये आणि ट्रेनिंग आणि सर्टिफिकेट सगळं देऊन आज त्या महिला कोणी फिनाईल करते, कोणी साबण करते, कोणी मसाले करते, कोणी चटण्या करते. हे असं ह्या आपल्या चटण्या याच्यात ही जी आपण ढेप वगैरे तेल काढल्यानंतर जी ढेप वगैरे राहते त्याच्या चटण्या करतात. आता तिळाच्या ढेपासून तिळाची चटणी, शेंगदाण्याच्या याच्यापासून त्याला बरेचदा पण ते बुरशी लागते त्याला बरेचदा. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? हां हां आणि याच्यात तेल, मसाला वगैरे जेवढे हायजेनिक असतात खाण्याच्या पदार्थाला जेवढं तुम्ही हात करतात तेवढं ते लवकर खराब होतं. त्याच्यासाठी हायजेनिक जास्ती महत्त्वाचं असतं. जेवढं तुम्ही फ्रूट प्रोडक्टला हायजेनिक ठेवा तेवढं तुमचं लॉंग टर्ममध्ये हायजेनिक करून सील पॅक एअर टाईट वगैरे ते तर करावं लागेल. इथे तर मॉइश्चर भरपूर आहे. इथला जो आता मधाचा जो विषय आहे, मध